गायब झालेली नमिता भाग 1. मुख्य पात्रे: नमिता हुशार आणि धाडसी तरुणी, आदित्य नमिताचा प्रियकर, संदेश आदित्यचा जीवलग मित्र. नमिता अचानक गायब बेपत्ता होते. नमिता आणि आदित्यचे प्रेमसंबंध संपूर्ण कॉलेजमध्ये चर्चेचा विषय होते. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. आदित्यचा जीवलग मित्र संदेश देखील त्यांच्यासोबत नेहमी असायचा. एका संध्याकाळी नमिताला एक अनोळखी फोन आला. फोनवर व्यक्ती म्हणाली, तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. आज रात्री 8 वाजता लोहगड किल्ल्याजवळ ये. नमिता थोडी घाबरली, पण उत्सुकतेपोटी ती तिथे जाण्याचा निर्णय घेते. तिने आदित्यला फक्त एवढेच सांगितले की ती एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जात आहे. रात्री 8 वाजले, 9 वाजले, पण नमिता घरी परतली नाही. तिचा फोन बंद येत होता. कुटुंबियांनी आदित्यला फोन केला. आदित्य आणि संदेश दोघेही तिचा शोध घेण्यासाठी निघाले. किल्ल्याजवळ पोहोचल्यावर त्यांना जमिनीवर नमिताचा मोबाईल पडलेला दिसला. मोबाईलची स्क्रीन तुटलेली होती आणि त्यावर चिखल लागलेला होता. तेवढ्यात संदेशच्या नजरेस एका झाडामागे लाल रंगाचा स्कार्फ दिसला. तो नमिताचाच होता. आदित्यच्या अंगावर काटा आला. नमिता कुठे गेली होती? तिच्यासोबत नेमके काय घडले होते? नमिताच्या मोबाईलमध्ये सापडलेला शेवटचा मेसेज तपासाला धक्कादायक वळण देणार आहे. नमिताच्या मोबाईलमधील शेवटचा मेसेज रात्रीचे 9:30 वाजले होते. लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी अंधार पसरलेला होता. थंड वारा सुटला होता आणि आजूबाजूला फक्त झाडांची सळसळ ऐकू येत होती. आदित्यने थरथरत्या हातांनी जमिनीवर पडलेला नमिताचा मोबाईल उचलला. स्क्रीन पूर्णपणे तुटली होती, पण कसाबसा मोबाईल सुरू झाला. मोबाईल सुरू होताच एक शेवटचा मेसेज स्क्रीनवर दिसला. आदित्य, मला फसवलं गेलंय. ज्याच्यावर मी सर्वात जास्त विश्वास ठेवला तोच माझा सर्वात मोठा शत्रू निघाला. मला वाचव. तो मेसेज तिथेच अर्धवट संपला होता. हे वाचून आदित्यच्या पायाखालची जमीनच सरकली. हे अशक्य आहे. नमिता कोणाबद्दल बोलत होती? तो स्वतःशीच पुटपुटला. संदेशने मोबाईल हातात घेतला. त्याचा चेहरा क्षणभर फिकट पडला, पण लगेच तो स्वतःला सावरत म्हणाला, कदाचित कोणीतरी तुझी थट्टा केली असेल. पण आदित्यला संदेशच्या चेहऱ्यावरचा तो क्षणभर दिसलेला भीतीचा भाव स्पष्ट दिसला. तेवढ्यात पोलीस घटनास्थळी पोहोचले. इन्स्पेक्टर अभिजित देशमुख यांनी दोघांची चौकशी सुरू केली. नमिता इथे का आली होती? आदित्यने अनोळखी फोनबद्दल सांगितले. इन्स्पेक्टरने संपूर्ण परिसराची पाहणी सुरू केली. काही अंतरावर मातीवर वाहनाच्या टायरचे ठसे दिसले. झाडाच्या फांदीवर नमिताचा ड्रेसचा छोटासा तुकडा अडकलेला होता. सगळे पुरावे पाहून स्पष्ट होत होते की इथे काहीतरी मोठी झटापट झाली होती. अचानक एका कॉन्स्टेबलने मोठ्याने हाक मारली, सर इथे या. सर्वजण धावत गेले. जंगलाच्या आत एका दगडामागे एक छोटंसं चांदीचं लॉकेट पडलेलं होतं. ते नमिताचंच होतं. पण लॉकेट उघडल्यावर आत एक फोटो होता. फोटोमध्ये नमिता होती, पण तिच्यासोबत आदित्य नव्हता. तो होता संदेश. आदित्यने आश्चर्याने संदेशकडे पाहिलं. हे काय आहे? नमितासोबत तुझा हा फोटो मला कधीच माहीत नव्हता. संदेश काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, हा खूप जुना फोटो आहे, कॉलेजच्या एका ट्रिपचा. पण त्याचा आवाज थरथरत होता. इन्स्पेक्टर देशमुख यांनी दोघांकडे संशयाने पाहिले. उद्यापासून तुम्ही दोघेही शहर सोडून कुठेही जाणार नाही. तपास पूर्ण होईपर्यंत प्रत्येक हालचालीवर आमचं लक्ष असेल. घरी परतताना आदित्यच्या मनात एकच प्रश्न घोंगावत होता. नमिताने शेवटच्या मेसेजमध्ये ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला तो कोण होता? आणि त्याचवेळी संदेशने एका अज्ञात व्यक्तीला फोन लावला. सगळं बिघडलं आहे. पोलिसांना पहिला पुरावा सापडला. आता पुढे काय करायचं? फोनच्या दुसऱ्या बाजूने आलेलं उत्तर ऐकून संदेशच्या चेहऱ्यावर घाम फुटला. आता आदित्यलाही कायमचं गप्प करावं लागेल. रात्रभर आदित्यच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. नमिताचा शेवटचा मेसेज आणि लॉकेटमधील संदेशसोबतचा फोटो त्याच्या डोक्यात सतत फिरत होता. सकाळी 7 वाजता त्याचा फोन वाजला. हॅलो, मी इन्स्पेक्टर अभिजित देशमुख बोलतोय.
लगेच पोलीस स्टेशनला या, आम्हाला काही महत्वाचे पुरावे मिळाले आहेत. आदित्य तातडीने पोहोचला. तिथे संदेश आधीपासूनच बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. इन्स्पेक्टरने टेबलावर एक फाईल ठेवली. नमिताच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड मिळाले आहेत. ती बेपत्ता होण्याच्या 2 दिवसापूर्वी एका नंबरवर वारंवार बोलत होती. आदित्यने विचारलं, कोणाचा नंबर आहे? इन्स्पेक्टरने उत्तर दिलं, तो नंबर बनावट कागदपत्रांवर घेतलेला आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या नंबरचे लोकेशन वारंवार संदेशच्या घराजवळ दिसत आहे. हे ऐकताच आदित्यने संदेशकडे पाहिले. संदेश, तुला याबद्दल काही माहिती आहे का? संदेश लगेच म्हणाला, नाही, मला काहीच माहिती नाही. हा निव्वळ योगायोग असेल. इन्स्पेक्टर काही बोलणार इतक्यात एक कॉन्स्टेबल धावत आला. सर, जंगलाजवळच्या टोल नाक्याचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं आहे. सर्वजण स्क्रीनसमोर उभे राहिले. व्हिडिओ सुरू झाला. रात्री 8-10 वाजता नमिता एकटी किल्ल्याकडे जाताना दिसली. 8:18 एक काळी एसयूव्ही तिच्या मागून गेली आणि सर्वांच्या डोळे विस्फारले. त्या एसयूव्ही मधून खाली उतरलेली व्यक्ती हुडी घातलेली होती, पण तिच्या हातात एक विशिष्ट चांदीचं ब्रेसलेट स्पष्ट दिसत होतं. आदित्यचा चेहरा पांढरा पडला. हे तर संदेशचं ब्रेसलेट आहे. संदेश घाबरला. नाही, माझं ब्रेसलेट 2 दिवसांपूर्वी हरवलं होतं. इन्स्पेक्टर शांतपणे म्हणाले. हरवलं होतं की मुद्दाम लपवलं? संदेश काहीच बोलला नाही. चौकशी संपल्यानंतर संदेश बाहेर पडला. त्याला वाटलं कुणी त्याचा पाठलाग करत नाही, पण आदित्यने गुपचूप त्याच्या बाईकचा पाठलाग सुरू केला. संदेश शहराबाहेर एका जुन्या ओसाड बंगल्यासमोर थांबला. तो आजूबाजूला पाहत आत गेला. आदित्य हळूच खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. आतून आवाज येत होता. पोलिसांना अजून काही समजलेलं नाही, पण नमिताने जर ते कागद कुठेतरी लपवले असतील तर आपलं सगळं संपेल. दुसरा आवाज म्हणाला, काळजी करू नकोस, नमिता आता कधीच परत येणार नाही. हे ऐकून आदित्यच्या अंगावर काटा आला. तो मोबाईल काढून रेकॉर्डिंग सुरू करणार इतक्यात कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आदित्यने मागे वळून पाहिलं आणि त्याचा श्वासच थांबला. आदित्यच्या मागे उभा असलेला चेहरा पाहून संपूर्ण तपासाला धक्कादायक वळण मिळणार. आदित्यच्या खांद्यावर पडलेला हात इतका थंड होता की त्याच्या अंगावर काटा आला. तो हळूहळू मागे वळला. समोर एक वृद्ध चौकीदार उभा होता. कोण आहेस तू? इथे काय करतोयस? तो कडक आवाजात म्हणाला. आदित्यने स्वतःला सावरत उत्तर दिलं, मी माझा मित्र इथे आला आहे, त्याला शोधत होतो. चौकीदाराने संशयाने त्याच्याकडे पाहिलं. खोटं बोलू नकोस, या बंगल्यात अनेक वर्षांपासून कोणी राहत नाही, पण गेल्या काही दिवसांपासून रात्री काही लोक इथे येतात. हे ऐकताच आदित्यच्या मनात संशय आणखी गडद झाला. तो पुन्हा खिडकीजवळ गेला, पण आत एकही माणूस नव्हता. ज्या खोलीत काही क्षणांपूर्वी संदेश बोलत होता ती खोली पूर्ण रिकामी होती. जणू तिथे कोणी आलंच नव्हतं. हे कसं शक्य आहे? आदित्य स्वतःशीच पुटपुटला. तो बंगल्याच्या मागच्या बाजूला गेला. तिथे त्याला जमिनीवर ताज्या टायरच्या खुणा दिसल्या. त्याचवेळी त्याच्या नजरेस एक पांढरा रुमाल पडलेला दिसला. रुमालावर लाल रंगाचे डाग होते, रक्ताचे. आदित्यने तो रुमाल काळजीपूर्वक उचलला. रुमालाच्या एका कोपऱ्यावर इंग्रजीत एन हे अक्षर भरलेलं होतं. हा नमिताचाच रुमाल असू शकतो. तो लगेच इन्स्पेक्टर देशमुखांना फोन करणार इतक्यात त्याच्या फोनवर एका अज्ञात नंबरवरून कॉल आला. आदित्य, समोरून एका मुलीचा हळू आवाज आला. तो आवाज अगदी नमितासारखाच होता. नमिता, तू आहेस का? माझ्याकडे वेळ नाही. माझ्यावर विश्वास असेल तर पोलिसांना काहीही सांगू नकोस. मी जिवंत आहे, पण माझा जीव धोक्यात आहे. तू कुठे आहेस? मी लगेच येतो. इतक्यात फोनवर जोरात कोणीतरी ओरडला. फोन हिसकावून घे. आणि कॉल अचानक कट झाला. आदित्यच्या हातातून मोबाईल जवळजवळ खाली पडला. तो ताबडतोब त्या नंबरवर पुन्हा कॉल करू लागला. द नंबर यू आर ट्राइंग टू कॉल इज स्विच्ड ऑफ. तेवढ्यात
इन्स्पेक्टर देशमुख घटनास्थळी पोहोचले. आदित्यने त्यांना सर्व सांगितले. इन्स्पेक्टरने रुमाल पुराव्यासाठी जप्त केला. बंगल्याची तपासणी सुरू झाली. एका बंद खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. खोलीत धुळीने झाकलेली एक लोखंडी पेटी होती. पेटी उघडताच सर्वजण थबकले. आत नमिताची पर्स, तिचं ओळखपत्र, घड्याळ आणि मोबाईलचं तुटलेलं कव्हर होतं. पण सर्वात धक्कादायक गोष्ट अजून बाकी होती. पेटीच्या तळाशी एक फोटो ठेवलेला होता. त्या फोटोमध्ये नमिता, आदित्य आणि संदेश तिघेही हसत उभे होते. पण फोटोच्या मागे लाल शाईने एक वाक्य लिहिलं होतं, यांच्यापैकी एक जण खून करणारा आहे. इन्स्पेक्टर देशमुखांनी गंभीर नजरेने आदित्य आणि संदेशकडे पाहिलं. आता संशय फक्त संदेशवर नव्हता. आदित्यही तपासाच्या भोवऱ्यात अडकला होता. फोटोच्या मागे लाल शाईने लिहिलेलं वाक्य, यांच्यापैकी एक जण खून करणारा आहे, हे वाचताच खोलीत काही क्षण शांतता पसरली. इन्स्पेक्टर अभिजित देशमुखांनी फोटो हातात घेतला आणि दोघांकडे रोखून पाहिलं. आता या प्रकरणात कोणावरही विश्वास ठेवता येणार नाही. आदित्यच्या डोळ्यात अश्रू आले. सर, मी नमितावर जीवापाड प्रेम करतो. तिचा जीव घेण्याचा विचारही मी करू शकत नाही. संदेशही लगेच म्हणाला, आणि मी तर तिचा फक्त मित्र होतो. इन्स्पेक्टरने दोघांचे मोबाईल जप्त केले. तपास पूर्ण होईपर्यंत तुम्ही दोघंही संशयित आहात. दुसऱ्या दिवशी सकाळी फॉरेन्सिक टीमने त्या जुन्या बंगल्याची पुन्हा तपासणी सुरू केली. एका खोलीच्या भिंतीवर टकटक करत असताना एका अधिकाऱ्याला आतून पोकळ आवाज आला. भिंतीचा एक भाग तोडण्यात आला. आत एक लपवलेला कप्पा होता. त्या कप्प्यात धुळीने माखलेली एक निळ्या रंगाची डायरी ठेवलेली होती. डायरीच्या पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, ही माझी डायरी आहे. जर ही कोणाला सापडली असेल तर समजा माझ्या जीवाला धोका आहे. इन्स्पेक्टर देशमुखांनी काळजीपूर्वक पाने पलटायला सुरुवात केली. पहिल्या काही पानांवर नमिताच्या दैनंदिन आयुष्याबद्दल लिहिलं होतं, पण शेवटच्या काही पानांवर अक्षरं घाईघाईत लिहिली गेली होती. गेल्या काही दिवसांपासून कोणीतरी माझा पाठलाग करत आहे. मला वाटलं की तो माझा मित्र आहे, पण आता त्याच्याच नजरेत काहीतरी विचित्र दिसत आहे. मी सत्य शोधलं आहे. जर मी गायब झाले तर माझा शोध लोहगडच्या जंगलात सुरू करा. आदित्यने घाबरत विचारलं, सर, त्या व्यक्तीचं नाव लिहिलं आहे का? इन्स्पेक्टरने पुढचं पान उघडलं. तिथे फक्त एकच अक्षर लिहिलेलं होतं, स. त्या अक्षरानंतर पानावर शाई बसवलेली होती. जणू कोणीतरी डायरी हिसकावून घेतली होती. आदित्यचा संशय थेट संदेशवर गेला. स म्हणजे संदेश. संदेश संतापला. हे खोटं आहे. स म्हणजे कोणतंही नाव असू शकतं. इन्स्पेक्टरने दोघांना शांत केलं. पुरावे पूर्ण मिळेपर्यंत निष्कर्ष काढायचा नाही. त्याच संध्याकाळी पोलीस स्टेशनमध्ये एक अनोळखी कुरिअर आलं. पाठवणाऱ्याचं नाव नव्हतं. पार्सल उघडताच आत एक पेनड्राईव्ह सापडली. ती संगणकाला जोडताच एक व्हिडिओ सुरू झाला. व्हिडिओमध्ये नमिता घाबरलेली दिसत होती. ती कॅमेऱ्याकडे पाहून म्हणत होती, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कदाचित मी जिवंत नसेन. आदित्यच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नमिता पुढे म्हणाली, माझ्यावर विश्वासघात करणारा माणूस माझ्या अगदी जवळचा आहे आणि त्याचं नाव. अचानक स्क्रीन काळी झाली. व्हिडिओ तिथेच संपला. सगळे अवाक झाले. तेवढ्यात संगणकाच्या स्क्रीनवर एक नवीन संदेश चमकला. सत्य जाणून घ्यायचं असेल तर आज रात्री 12 वाजता लोहगडच्या जुन्या विहिरीजवळ या. पण लक्षात ठेवा, पोलिसांना घेऊन आलात तर पुढचा मृतदेह तुमच्या समोर असेल. आदित्यने इन्स्पेक्टरकडे पाहिलं. तो जाणार होता, पण त्याला कल्पनाही नव्हती की त्या रात्री त्याची भेट अशा व्यक्तीशी होणार होती ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाचं चित्रच बदलून जाणार होतं. कथा इथपर्यंत कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल धन्यवाद. इथून पुढील कथा पाहू पुढील भागामध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. थँक यू.